कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजी येथील बँक प्रकरणात एनटीव्ही न्यूज मराठीच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट पाहायला मिळालाय। शेतकऱ्यांच्या 9 लाख रुपयांच्या व्यवहार प्रकरणात प्रशासनाने तात्काळ दखल घेत ही रक्कम संबंधित शेतकऱ्यांना परत केली आहे। अशिक्षित आणि वयोवृद्ध शेतकऱ्यांच्या खात्यातून 9 लाख रुपये जामडी येथील खात्यांवर ट्रान्सफर झाल्याचा गंभीर आरोप समोर आला होता। या प्रकरणात काही खातेदार वयोवृद्ध तर काही मयत असल्याची बाबही उघड झाली होती। ही बातमी एनटीव्ही न्यूज मराठीने सातत्याने मांडल्यानंतर प्रशासन आणि बँक व्यवस्थापन तात्काळ सक्रिय झाले। त्यानंतर संपूर्ण रक्कम संबंधित शेतकऱ्यांना प्रत्यक्ष आणून देण्यात आली। या निर्णयामुळे गावात समाधानाचे वातावरण असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। बातमीचा पाठपुरावा आणि सत्य समोर आणण्याची पत्रकारितेची ताकद पुन्हा एकदा या निमित्ताने दिसून आली। कन्नड तालुक्यातील चिंचोली या ठिकाणी झालेला जो प्रकार आहे त्या प्रकारामध्ये म्हणजे मुळात महाराष्ट्र बँकेच्या खात्यातून 9 लाखाचा व्यवहार जो आहे तो परस्पर ट्रान्सफर करण्यात आलेला होता आणि त्यामधून एका वयोवृद्ध व्यक्तीचे पैसे हे गायब झालेले होते, ट्रान्सफर करण्यात आलेले होते। त्याची एनटीव्ही न्यूज मराठीने दखल घेतल्यानंतर काही दिवसांमध्येच त्या व्यक्तीला त्यांचे पैसे परत मिळालेले आहे आणि ते सध्या आपल्या समवेत आहे। त्यांच्याशी आपण जाणून घेऊया नेमकी प्रकार काय होता आणि त्यांना पैसे कसे आले। पैसे आले म्हणतात तुमच्या अकाउंटला? हा आले। तुमच्याकडे आले? हा। काय वाटतंय आता बरं वाटतं, मग काय करते आता, का झाली गोष्ट, मिळाले तेच गनिमत। म्हणजे पैसे आले भाऊ तुमच्याकडे? हा आले आले। काय वाटतंय एकंदरीत 9 लाख रुपये होते, हा पूर्ण म्हणजे गेले होते त्यावेळेस तुमची कंडिशन खूप बिकट झालेली होती नाही का? हा। काय सांगशाल? काय आता मिळाले मग आता गनिमतच मानणार। हा। कसं झालेलं होतं ते प्रकार काय सांगशाल तरी एकंदरीत? आता ते बँकेतून झालं, मला कल्पना नाही, मला संशय गेलो मी एंट्री मारा करता। आता तो म्हणे बाबा तुमचे पैसे गेले। मला पैसे कसे गेले? पैसे 9 लाख रुपये होते म्हणलं। हा। मग बाबा आता तुमच्या अकाउंटला पैसा आला, तुम्हाला पैसे मिळाले म्हणताय, बरोबर ना? हा बरोबर आहे। लोकांना काय सांगशाल एकंदरीत आता जे बँकेचे जे खातेदार आहे किंवा त्यांनी कसा व्यवहार करायला पाहिजे तरी एकंदरीत काय सांगशाल? आता त्यानं ते एंट्री घेतली पाहिजे। हा, म्हणजे पासबुक वरती गेल्यावर असं लिहून नाही घ्यायचं बा तुमच्यासारखं नाही का? एंट्री मारायची, एंट्री मारायची। तो म्हणे मशीन बिघडले म्हणे मला, असं म्हटलं जातंय ना? त्यानं तो डोक्यात आणलं। बरोबर बरोबर। म्हणजे जरी मशीन जरी बिघडेल असेल तरी तुम्ही पासबुक वरती एंट्री घेणं बंधनकारक भाऊ नाही का? म्हणजे पासबुक वरती घ्यायची। पासबुक वरती बी आकडे मारेल त्यानं आणि अशी चिठ्ठ्या दिली मला। बरोबर बरोबर। म्हणजे कम्प्युटर वरून जी प्रिंट येते ती नाही घेत? नाही घेतली। काही लोक तसेच जातात विश्वास करून। तर तुम्ही आता लोकांना काय सांगशाल आपल्याकडच्या तुमच्यासारखेच लोक राहतात? एंट्री घेतल्याशिवाय हलून नाही तिथून। बरोबर। म्हणजे पासबुक वरती एंट्री घ्यायची नाही का? घ्यायचीच। बरोबर। मग बँकेच्या एखाद्या कर्मचाऱ्यांना लिहून दिलं तर चालणार नाही का? कसं चालत? नाही चालणार। एंट्री असली तर आपल्याला आकडे कळत्या। म्हणजे एकंदरीत आता तुम्हाला कळलं नाही का? किती वाढू राहिले, किती घटू राहिले। बरोबर। म्हणजे आता तुमच्यापासून कोणाला तर शिकायला भेटेल नाही का? हा बरोबर। अजून काय सांगशाल? आता काय सांगायचं मग, आता भेटले कोणी तर सांगतो। बँकेवरती विश्वास आहे का? बँकेवर विश्वास म्हणजे सरकारी बँक आहे ती। सरकारी बँक आहे ती, तशी करू शकत नव्हते नाही का? नाही, कशी करू शकत? बरोबर। मग पैसे तुम्हाला आणून कोणी दिले? पैसे आणून कोणी दिले? त्यांनी आणून दिले। एक मिनिट। तुमच्या बातमीमुळे माझे पैसे ते परत मिळाले। बरोबर बाबा, तुमची बातमी खूप गाजली होती, 80,000 लोकांनी पाहिलेली होती। हा, त्यामुळं त्याचा कुठंतरी इम्पॅक्ट पडला नाही का? हा। आणि पैसे तुमचे तुम्हाला मिळून गेले नाही का? ठीक आहे। तुम्ही समाधान आहात ना? समाधान आहे। आता काय विलाज आहे? समाधान आहे। काय सांगाल, तुमचे आता पैसे तुम्हाला परत मिळाले, बाबा समाधानी वाटतंय, पुढे काय सांगशाल? आमचे पैसे मिळाले म्हणजे तुमच्या न्यूजमुळे, तुम्ही बातमी लावली होती तर ती बातमी बरेच लोकांनी पाहिलेली आहे। मग त्याच्यानंतर आमचे पैसे मिळाले आम्हाला, तर आम्ही समाधान झालो। एकंदरीत काय सांगाल आता, असा प्रकार परत पुन्हा कोणाशी घडवू नये? असा प्रकार समजा घडू तर नाहीच, असं व्हायलाच पाहिजे नव्हता, पण म्हाताऱ्या माणसांना समजा एंट्री मारून सनीच पैसे पाहायचे, एंट्रीच मारायची म्हणजे बँकेत जाऊन? हा, बँकेत जाऊन समजा। ठीक आहे। एकंदरीत महाराष्ट्र बँकेवरती काही आरोप नाही ना तुमचा? नाही ना, काही आरोप नाही। आता बँकेवरती काही विषय नाही।
म्हणजे विषय जो कर्मचारी आहे हा त्यांच्याकडून ते झालेला कर्मचाऱ्याकडून व्हायलाच आहे ना. घडलेलं होतं हा आणि घडलेलंच ते आहे. बँकेचा विषय नाही बुवा हा याच्यामध्ये, नाही का? नाही. ठीक आहे. एकंदरीत तुम्ही अजून काय सांगाल लोकांना की बुवा ज्यावेळेस कोणी जाणार वयोवृद्ध व्यक्ती त्यांनी पासबुक घेऊन जाणे, पासबुक घेऊन जाणे, एंट्री मारून घेणे. म्हणजे एंट्री आपली चेक करण्यावरती, हा ठीक आहे हो पासबुक. हो हो आपली एंट्री चेक करून घ्यायची. तुमचे पैसे तुम्हाला परत मिळाले, काय सांगशाल? आम्हाला आनंद झाला पैसे परत मिळाले त्याच्याबद्दल. जर पैसे मिळालेच नसता समजा तर मग कसं झालं असतं आमचं. आम्ही तर गरीब आहे ना. हं? जर एवढ्या बँकेमध्ये समजा एवढा धोका झाला तर मग पैसे ठेवायचे कुठं शेतकऱ्यांनी समजा. हं? अशी म्हातारे कुतारे माणसं तिथं बँकेत जाता समजा, ते एवढा धोका करता समजा त्यांच्या सोबत, मग हे म्हाताऱ्या माणसांनी करायचं काय? त्याचं तर काही न काही न्याय व्हायला पाहिजे ना. तुम्ही याच्या बद्दल दखल घेतली समजा, आमचे पैसे परत मिळाले, आम्हाला खूप अभिनंदन झालं. खूप खूप लगी. काय सांगाल अजून असा प्रकार घडू नये म्हणून काय सांगशाल? असा प्रकार आता घडू तर नाहीच, घडला तो घडला, पण आता घडू नये पुढं. म्हणजे कारण की वयोवृद्ध माणसाची ती बँक म्हणजे आई वडिलाच आहे ना. बरोबर. हा? बरोबर. ते बँकेत म्हणजे त्यांचा धीरासा आहे ना तो, दुःख सुख. कोणाच्या घरात थोडे पैसे राहता. मग आमच्या बाबाचे पैसे मिळाले, आम्हाला खूप आनंद झाला. NTV न्यूज मराठी, छत्रपती संभाजीनगर.